शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमधील मयूर उद्योग समूहाचे डॉक्टर संजय पाटील आणि दत्तवाडच्या भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्यात कलगीतुरा रंगलाय. भवानीसिंह हे धुळ्यातील त्यांची बहीण मीनाक्षी राजवर्धन कदम बांडे यांच्या मालमत्तेवर विसंबून आहेत असा गंभीर आरोप डॉक्टर संजय पाटील यांनी केलाय. यावर घोरपडे यांनी रामचंद्र डांगे यांच्या उपस्थितीत पत्रकार बैठक घेत डॉक्टर संजय पाटील यांना गर्भित इशारा दिलाय. मी बहीण मीनाक्षी राजवर्धन कदम बांडे हिच्या मिळकतीवर कुठल्याही जमिनीवर किंवा मालमत्तेवर उदरनिर्वाह करत नाही. जर तसे आढळल्यास मला काळे फासा. तसंच डॉक्टर संजय पाटील यांचे आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांनी कुरुंदवाडात येऊन आपले तोंड काळं करावं अशा शब्दात घोरपडेंनी डॉक्टर संजय पाटील यांना आव्हान दिले की माझा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर ताबा नाही किंवा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर मी जगत नाही. माझ्या आईवडिलांनी जी माझ्यासाठी सोडल्या, माझ्या काकांनी जी जमीन सोडल्या, दत्तवाड संस्थान असेल, ते जे ठाणे आहेत कर्नाटकात गुजरातमध्ये असतील, महाराष्ट्रात असतील, तर त्याच्यावर आमचा गुजारा चालला आहे, घामाच्या कष्टाच्या शेतीच्या पैशावर. आणि त्यांनी मला एवढा काय स्वस्त समजू नये की बहिणीच्या जमिनीवर मी कशाला गुजारा करू माझ्या. आणि हे जर माझं खोटं असलं, आपल्याला मी नंबर देतो आमच्या बहिणींचे, आमच्या जावाईंचे, त्यांच्या मुलांचे, त्यांना आपण खुलासा करून विचारावं, भवानीसिंह घोरपडे यांनी तुमच्या कुठल्या जमिनीवर ताबा घेतलाय किंवा त्यांच्यावर त्यांचं चारित्र्य चालतंय. आणि हे जर खोटं निघालं त्यांचं वक्तव्य, तर त्यांनी लाज नाही असं घोषित करावं, माफी मागावं. आणि माझं जर काही खोटं निघालं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढं स्वतःचं तोंड काळं करून घेतो. डॉक्टर संजय पाटील आणि भवानीसिंह घोरपडे यांच्यातील आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत जाऊन कौटुंबिक स्तरावर पोहोचलेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यात हा वाद वेगळ्या वळणावर जात असल्याचं दिसतंय.